काम मी करते वाटायचं, पण आज बघू आता इकडे काकींना नाही आणली एव्हरीवन. कसे आहेत तुम्ही? जरा मस्त आहेत. आज आहे श्रियाचा बर्थडे आणि अजून काय काय आहे ते पुढे दिसेलच. पहिले आपण बर्थडे गर्लला भेटू आणि विश देऊ. आपलं बर्थडे गर्ल, कसा चाललाय दिवस? कॉलेजमध्ये चांगलाच गेला पाहिजे. कोणी त्रास दिला तर सांग, डायरेक्ट त्याला ठोकू आपण. हॅपी बर्थडे. आपल्यासोबत आणि कोण कोण आहे आता इथे? खूप दिवसांनी एंट्री. चांगलं आहे पण. आणि 2 शुभम आहेत. 2 शुभमच म्हणजे असं 2 शुभम ना 2 शुभम आहेत. काय तुम्ही सपोर्टला काय करायला गेलेल्या? साक्षी देवाचा अपमान करतेय. साक्षी कोण? आज केकचं काम मी करते वाटायचं, पण आज काय सगळे त्यांचं घेतात, पण लाजतात खूप. शिंदेला बघ एक्साइटमेंट काय. लेक्चर्स आणि प्रश्न पडला असं लेक्चर वगैरे केले तसं काही नाही. आणि रिक्षा होत. कुठे चाललोय प्रणिता? कुठल्यावाल्या ते कुठे जायचं तरी कुठे जायला निघालं? हा ना, वेरूळला जायचं होतं पण तो प्लॅन कॅन्सल. रंगोलीला चालतो आणि मी बोलली म्हणून, नाहीतर आमच्या इकडे पण या कधी बघितलंय सगळे असेच बोलतात आमच्याकडे पण येतं. आमचं आज पण थोडं ट्रेनिंग झालंय. किती मिनिटात पोहोचू आता? 10 मिनिटं. पुढे 10 मिनिटं चालत जायला की खूप म्हणजे किती दिवसानंतर खूप जायचं राहिलं ते फिरायला सगळ्यांचे एकत्र येतात ना, त्यामुळे राहून चाललोय आम्ही कळंबोलीला. आता इथून चालत किती वेळ? 5 मिनिट. अच्छा ठीक आहे. 10 बोलली होती, आता 5 बोलते. एक बेलापूरवाली एक ठाण्यावाली. आम्हाला कुठे टाकून जाऊ नको प्रणिता, नाही तुलाच यावं लागेल शोधायला. हे आमचं दर्शन मस्त झालं. गर्दी होती, ते पारायण चालू होतं, पण आम्ही दर्शन घेतलं आणि त्यांचं संपलं. म्हणजे आमचं नशीब. कसं दर्शन चांगलं झालं. तुझं ग? खूप मस्त. तिचं खूप छान झालं. चेहऱ्यावरच्या ग्लोने आपल्याला समजूच शकतोय. आता कुठे? आता दुसऱ्या मंदिरात जवळच आहे ते. या मठामध्ये पण दर्शन झालं आणि खूप छान झालं. दोन्हीकडे दर्शन मस्त झालं. कसं झालं? फ्रेश झालो. कॉलेजमधला थकवा सगळा गेलाय आमचा. झोपत होती लेक्चर. आता काय प्रणिता आता बोलेल आपल्याला इकडे तिकडे फिरवू, पण आपल्याला जायचं. पोरीने ठरवलंच आहे की माझी ट्रेन घालवायची. हा ते मला पण हा. पाणीपुरी नाही बोलली तरी साक्षी काय ऐकली नाही. भेटले बेलापूरला. झाला बाय. नीट जा. नेक्स्ट टाइम तुझ्या घरी. रूळवरून ट्रेन भेटली मुश्किलने मला. आणि मला असं वाटलं का मला एकटीला जावं लागेल, पण देव असं नाही आहे. देवाने मला एक माणूस ठेवलेला सोबत. तो माणसाला काम झालं नाही. जायचं घरी निघून तो कॉलेजमध्ये सोबत. मी मागच्या शुक्रवारी आम्ही दोघींनी घर गाजवलेलं तीच आहे आता पण आपल्यासोबत. का थांबलेलीस पण एवढा वेळ कॉलेजमध्ये? काय होतं तुझं? जवळ राहते का असं लवकर जायचं? घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि आता काय मठात जाणं संपणार तर नाही. गँगला घेऊन चालले. म्हणजे हे लोकांना किती दिवसापासून मठात जायचं होतं, पण आज बोल. आणि या मस्त तयारी वगैरे करून आल्या. काय बिग काय लॉटरी बिटरी लागले का? लागले त्यांना. पार्टी देणार आहेत मला लवकर. आता थांबा जरा द्या. आता पूजेतही येत आहेत आणि प्रिशा येते म्हणून त्यांच्यासाठी थांबलोय आम्ही. चला. कुठे चालली तू? इकडे बघ.
प्रिशा मठात नाही, प्रिशा फिरायला जा. तुम्ही तर बोललेलं येणार नाही. लाईन मध्ये अरे आपल्याला बघा कोण भेटलंय. जरा देवबिव करत जा. काका काकींना नाही आणली. अच्छा चला चला. ती अशीच असतात. पप्पांकडे पहिले प्रिशा गेली नाही आणि आता गेली. आमचं दर्शन मस्त. थोडी गर्दी होती पण मस्त. बाकी कसं झालं तुमचं दर्शन? खूप दिवसापासून या लोकांना यायचं तर बोलतो तू एकटी जाते आम्हाला घेऊन जा. तरी काका राहिले दादा ते बोलतील. मग तुझं दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं? माझं मस्त एक नंबर. आता अशा मंदिरात यांना आणले का ज्या मागे गणेशोत्सवला येत असतील. काकींचा पण रोजचा रस्ता पण कधी यांना होत नाही. आता येत. बाय. नको बोलतो डायरेक्ट जेवायला. आता आपण आलोय बाबांचं दर्शन घ्यायला. ग्लो आलाय ह्यांच्या चेहऱ्यावर रामनवमीचा. तुम्ही मंदिरात. तुम्ही चक्क मंदिरात. आमच्याकडे आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि वेदिका आले तर वेदिका इथेच उपवास सोडणार. आमच्याकडे जेवण आहे. काय काय जेवण आहे? इकडे आणा, इकडे आणा, दाखवा. आमच्याकडे जे पिठलं, भाकरी, आमटी, भात, मिरचीचा ठेचा, पापड, लोणचं, जिलेबी, लाडू सगळं आहे. तुम्ही केलं सगळं? आम्हीच केलं. इकडे घरीच केलं जेवण. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्याच्याबद्दल तू आल्याबद्दल तुझं अभिनंदन. चांगल्या प्रकारचे भाव टाकतेस तू नेहमी. काय कायच मिळते प्रत्येक ठिकाणी ज्ञानामध्ये भर पडत असते. पिठलं खा पहिले. पिठलं खा पहिले. पिठलं नको आहे, उलटं पाहिजे. पंपा संपत नाहीत का तुमच्या? कधीपासून 1 तास झाल्या बसलेत जेवतायत, अजून झालं नाही. ताई पण बसले जेवायला. झालं? कसं होतं जेवण? हा ती विचारते हेच उरलं तर काय करणार. तुला समजलं ना मग काय. प्रथमेश खूप बिझी आहे जरा कामांमध्ये. काम करतोय. काका जेवा पोटभर. ज्याचा फोटो घेईल त्याला नंतर स्पेशल. प्रथमेश जेव जेव. देखा आपने लापरवाही का नतीजा है. एवढ्या दिवसांनी दिसताय तुम्ही व्हिडिओ मध्ये. तुम्ही दिसताय एवढ्या दिवसांनी व्हिडिओ मध्ये. मग तुम्हाला घेणारच ना. एकत्र जमलो होतो. सगळे एकत्र जमलो होतो. सर्व स्वयंपाक खूप छान झाला होता है ना. जिलेबी खाल्ली, केळी खाल्ली. जे नाही खायचं डायबिटीज वाल्याने ते पण खाल्लं. सो आम्ही आजच्या दिवस माफ करणार सगळ्यांना.
समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना सगळं खाऊन घेतलंय. आणि श्री स्वामी समर्थ. मी बोलू तुला शिकवलं. वेणीला नका देऊ, ती मोबाईल बघतो. असू दे. दे. अगं सारा नाही का? सारा एकदा मी घेऊन आली तिकडं मम्मीकडे. तर मम्मीने हे दिलं. तर मला कशी म्हणते, आई आई हे मोदी आहे. मोदी आहे. साराला म्हटलं काय ग सारा. तुम्ही यायला फोन आलाय बघा आता. जिला तर आपण ओळखतोच ती ताई, आणि आता ज्योत कोण अजून दाखव तर पाया पडायला आला दोघं पण बिचारी. अच्छा, मग आता जाणार कोणत्या ट्रेनने? जेवलात का काका? जेवलो प्रसाद भंडारा. पप्पा तुम्ही? हो मस्त. बरं आहे ना? गॅस भेटला का? गॅस नाही भेटला. मग आता काय रोज हॉटेल? गडबड चालू आहे. बाय बाय बाय. बाय. ओ काकी, पहिले संपव भाकरी. थोडा वेळ काकांना विचार बेसन कसं झालेलं आणि ठेचा कसा झालेला. तुम्हाला जेवण आवडलं का? हो हो हो, मस्त मस्त. बाय बाय. बिचारा कुणाल दादा बघा किती काम करतोय, आणि या काकी नुसत्या अशाच बोलत असतात. मी आलो आणि लगेच बसला. स्पेशल दोनच भाकरी केल्यात. तुम्ही काय खाणार मग? झाल्या पण 2-3 मिनिटं त्यांच्या भाकरी. झटपट. एक नवीन गोष्ट म्हणजे कुणादाचं लवकरच लग्न होतंय. तारीख आणि वेळ सगळं सांगतोच आम्ही तुम्हाला. हा बघा नवरदेव, आणि ही जाणार कैसा लगा मेरा मजाक बोलणी करायला. आलो आहोत घरी आम्ही आत्ताच 11:30 वाजले, आणि आजचा दिवस तुम्ही बघितलाच. बर्थडे, स्वामी समर्थांचं दर्शन सगळीकडे जमेल तेवढं गेलं, पण खूप छान झालं सगळीकडे दर्शन. असा होता मग आपला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.